जय शिवराय भावांनो, आज सकाळी सकाळीच ना आपल्या देवाला धुवायला घ्यावं म्हणलं, पण त्याच्या आधी ना वावरात जाऊन आपल्या गाईला गवत आणायचं म्हणलं. त्याच्यात ते भावाचे पिल्ल घेऊन गेलं, ते इतके वारे हसत होते आणि त्यांना पाहून ना डायरेक्ट मला माझं लहानपण आठवलं. त्याच्यानंतर घरी आलतो. या गाड्याला लई दिवसातून धुवायला घेतलं होतं, म्हणून गडी काही एका जागेवर थांबायला तयारच नव्हता भाऊ. त्याच्यानंतर ना गाड्याला वरती बांधायचं ठरवलं बरं का. त्याच्यात गडी सोडून देत नव्हता आणि इतक्या दिवसातून त्याला सोडलं होतं, म्हणून गडी तर इतक्या उड्या आणायला लागलो नव्हता ना बस. आणि आता आपला देवा पूर्ण आहे ना 1.5 महिन्यात झाला होता बरं का. जसा जसा तो मोठा होऊ राहिला आणि तसा तसं तिची नखरे पण वाढ राहिले बरं का. त्याच्यानंतर देवा धुतला कसं एकदम पांढरा दिसू राहिला. मग त्याच्यानंतर ना वावरात गेलतो, कारण की आपल्या मकाच्या वावरात आहे ना आपल्याला कॉकची सिस्टीम करायची होती. त्याच्यानंतर पाईप पण पसरवले आणि त्या पाईपाला आहे ना बोक्षे पण पाडून घेतलेले होते बरं का. आता फक्त आहे ना पाईपाला कॉक बसवायचे राहिले होते. त्याच्यानंतर पाईपाला कॉक बसवले आणि डायरेक्ट मोटर चालू करून दिली भाऊ. पाणी तर सरांमधून एकच नंबर